हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना नमस्ते. स्टॉल नाही आणला होय माझा स्टॉल आणला तर इकीच चालल्यात भावा बहिणीनं खडं खेळायचं तेव्हा का तिकडं. आणि आज आहे ना पुनव म्हणजे आज पौर्णिमा आहे गावाकडे त्याला पुनव म्हणतात पुनव. तर पुनव आहे आज मला म्हणून माहितीच नव्हतं. आता एक आमच्या इथली बाई आलती ती मला म्हणली आज पुनव आहे. मग आज पुनव होतं ती माहितीच नव्हतं मला. तरी आणि धाड धाड गाडगाड लय आज चालू आहे भाऊ बहिणीनं. धाड धाड गाडगाड पिया बसली इथं बघितलं का. तर शिवण्याला एका ताईनं विचारलं होतं शिवण्याला काय मंथनच ना मंथनला पेपरला किती मार्क पडली. तर शिवण्याच्याच तोंडून ऐका इकडे ये शिवण्या किती पैकी 160 पडली. 160 पैकी 160 पडली म्हणते ती. 300 पैकी 160. 300 पैकी 160. 200च्या पुढं कोणालाच नाही पडले ह्यांच्या वर्गात असं ना. आणि हिला कशाचा होता मिशन आरंभचा पेपर होता मग आम्हाला होता आम्हाला ह्यांलाच की मग ही पोरगी ही काय हिचं नाव मधवी पोरगी अपूर्वा नावाची. माझा उर्फ आहे आपी. उर्फ आपी. अपूर्वा उर्फ आपी. तर आपीला पडल्यात मिशन आरंभाला किती 180. 180 किती पैकी 300 पैकी 300 पैकी. तर 300 पर्यंत जात नाही तर त्या 300च्या निम्म्या भागात आहे त्या. आणि आता हिज तर काय अजून वाजत गाजत बोर्डाचा निकाल कळालेला नाही. अजून तारीख जाहीर नाही झाली कवा शिकवायची काय ना. तर तिला लावलेला आहे तर आता MSCITचा तास भाऊ बहिणींनो. तर आता MSCITच्या तासाला जाते कॉम्प्युटरच्या. लॅपटॉप घ्यायचंय बर का. एखादं काढावं म्हणलं हप्त्यावर लॅपटॉप. काय ती मोबाईल घेती की खटा खटा टायपिंग करते इंग्रजी मधून आणि लगेच ती काय ती झेब्रा काय झेब्रा फोटो काढती लगेच. काय ग ती दुसरं ती झेबले आर्ट. हा झेबले आर्ट आम्हाला नाही येत. झेबले आर्ट फिबले आर्ट. आपला फोटो असा भावलीत रूपांतर होतो. तर आता मिशन काम चालू होतं भाऊ बहिणीनं माझं. मिशन काम आता जरा उलसक स्टॉप घेतलं येऊन बसली बाहेर. लय मिशन शिवल्यावर पण काय होतंय मानाचं जरा हीच होतंय मान दुखती लय. मग मान दुखायला लागल्यावर सुचत नाही काय. त्याच्यामुळं मग बघा आता बसली हवेशीर बाहेर. लय भारी आमच्या इकडे वारं सुटतं बघा कशी झाडं हिन गदा 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 हलते ती. सुटतं का नाही वारं हवेशीर संध्याकाळी. रात्रीचं तर इतकं भारी गार गार लागतं इकडं गार थंड वाजते थंड. आणि ते शिवण्याला तर काय याड लागलंय काय ना भाऊ बहिणीनं खडं खेळायचं. पाऊस पडा हा पाऊस पडा. आता उन्हाळ्यात पाऊस पडायचा का तुला. ह्या उन्हाळ्यात पाऊस जी पडतो ती त्याला नाशा पाऊस म्हणतात. अवकाळी पावसाला. झाड लय जबर आता बसले ते आपले हो का. झाडांचं लय भारी मस्त पैकी आता झाड. यंदा जरा पाण्याचं जरा ही झालं म्हणजे पाणी होतं त्याच्यामुळं चांगली. उन्हाळ्यात पण पाणी राहिलं ना त्याच्यामुळं पाणी भरपूर आहे झाडांना भाऊ बहिणीनं. आणि हिरवी गार निसती काळुकी आहे झाडांवर. नाही तर उन्हाळ्यात लय ही होती तानातान होती जरा. पुरीन बरोबर बसली घडीभर बसती. हाय का ग उलशी काय भाकर तुकडा भूकच लागल्यावान झाली बाय भाऊ बहिणींना. संपली बाई. कुल्फी बिल्फी काय सांगितलं काय नको कुल्फी फिल्फी
उरसाक चहा केला तर बरं होईल. मग चहा चहा प्यायचंच नाही. पण नाही प्यायचं, पण आता ते मिशनीचं काम लय केलं ना, लय कटाळा आल्यावाने होत. मग त्याच्यामुळं होत प्यावा लागतो ओलिसा घोटभर. लय नाही करायचा आणि उगा पांचाट करायचा. पांचाट लय नाही गोड करायचा. हो बुकनीच आणखी खाती परातीत आण तुझ्या मनाने. नाही तीच म्हणलं बुकनीच आण, मग बुकनीच खाती पाण्यात टाकून. शिवण्या इकडे ये. शिवण्या गपकी का त्याला खिजावतीच? टोम्याच्या अंगावर पाणी टाकती पुरगी हाय का? झोपलाय ते आपला तो गपचिप. तर काय आली होय. मी म्हणलं बसती काय ना उड्या मार. सकाळच्या शाळा लागल्या ते आता. पेपर कवाशिक चालू व्हायच्यात काय ना होय. सर मला अजून लांब आहे. तरी किती लांब आहेत? काय माहित. हा तरी किती लांब आहेत? काय माहित. अजून लांब आहेत. 22 पासून कोणते तरी पेपर सुरू होणार आहे. 22 पासून? हा 22 तारखेपासून. हा गप नको ओढू केस. आधी विसराय घेतात. मम्मी 22 तारखेला आम्ही पेपर सोडवाय जाणार आहे ना. मग बघू ना यात्रात काय काय आलंय तर ती होईल ना. काय बुकनीचा कर. गुळ असेल की. पोळ्याला आणलेला गुळ संपला होय सगळा. गावातच जावं लागेल. आता गावात जावं लागेल म्हणल्यावर काय बोलू आता. जाऊ का पिले टाइम. काही नको राहू दे. चहाच नाही प्यायचा मला. काय म्हणायचं भाऊ बहिणीनं, चहाच नाही प्यायचा. आता गावात जायचं तिथून साखर आणायची मग चहा प्यायची मी. त्यापेक्षा चहाच नाही प्यायचा. बसती जरा गडीभर आपली हिथच आणि जाते कपडे शिवायला. जम्पर कापावं म्हणलं. बरं जम्पर शिवलं तरी आज. काल बी इरबळ शिवलं, आज बी इरबळ शिवलं. राती वाडूळ पर्यंत शिवलं. मान लय दुखती बघा. मानच दम काढा ना. पाटण मान लय त्रास होतोय. बसते आपली घडीभर बाहेर इथं हवेशीर. लय भारी वाटतं भाऊ बहिणींनो. मस्त बाहेर असं गार हवा सुटते ना, मनानेच असं डोळं झाकतात. पिंग येतो डोळ्याला. इतकं भारी हो का. गार असं मस्त वाटतं. अयो तोंडाला एक चव नाही बघा. एवढी एवढी चिमट आहे का उलशीक साखर एवढी? 4-2 दाणं असलं तर तोंडात दे टाकायला. तेवढं तोंडाला चव येईल. 1-2 असलं तरी दे, तेवढंच गोड पडल तोंड. ते खड त्याच्यावर चव नाही तोंडाला भाऊ बहिणीनो. काय होतंय काय न चवच नाही माझ्या तोंडाला. बऱ्याच दिवस झालं चवच गेली सगळी तोंडाची. त्या औषधाने होतंय तसं का काय? औषध चालू आहेत ना ती आयुर्वेदिक औषध.
चला भाऊ बहिणींनो, शिवती जाऊन झंपारच बसू बी वाटत नाही बघा वाढवचे. अयो ओलीस म्हणलं होतं पुरीन कोंड तेल लावून घ्यावं पाठीला. ना आता संध्याकाळीच लावून. सुजलंय लय. असाच गोळा आलाय पाठीवर. हो पिया बघ की, हो इकडे हो हात लाव. हो सुजलंय का? किती सुजलंय? हा एवढा मोठा गोळा आलाय इथं. दे काय खाऊ? आता साखर आणली या खायला भावा बहिणीनं. एवढी साखर मिळाली, आता एवढी साखर तोंडात टाकते, तोंडाला चव येईल. काय म्हणते ग? खड खेळायचं. ए ग खड फिड नरड्यात घालशील आणि घेशील गिळून. आता खड खेळायला लागली. 5चा ठोकळा गिळून ही झालं नाही. खड फिड तोंडात जर टाकलं ना तर नुसतं तोंड चिमटवीन. मी टाकतच नाही. काय बी उद्योग करत बसतात ही लेकर. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस येतोय का काय कोणाच ठाव. आपल्या जुन्या बंगल्यात होतं तेव्हा लय बेकार हे व्हायची. पाऊस हे आल्यावर, वार कावदान सुटल्यावर काय अवस्था व्हायची. होय लय बेकार अवस्था व्हायची. आणि नेमकं मी सारवून काढलं की पावसाचा धापा 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 वगळून जायचं सार. लय पावसाने हालत बेकार व्हायची भाऊ बहिणीनं. चला भाऊ बहिणीनं शिवते आता झंपार फिंपार जरा. साखर बी दिली पुरीनं एवढी त्यात तेवढीच होती.